आपण बघताय मी जसं आपल्याला नेहमी सांगत आलेलो आहे गेल्या 2-2.5 वर्षात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत। भाजप ही मुंबई विरोधी आहे, महाराष्ट्र विरोधी आहे हे लोकांना कळायला लागलेलं आहे आणि आज आपण पाहता चित्र इथे देखील चांगले मताधिक्याने संजय भाऊ निवडून येतील असं चित्र दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आज प्रश्न विचारण्यात आला होता कल्याण लोकसभा जागेसंदर्भात, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं आहे की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, मात्र दुसऱ्यांना हे जर विचाराल ते मात्र स्वतःच्या मुलाचं पहिलं करते। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात। एका सीटच्या बार्गेनसाठी, कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार, स्थानिक नगरसेवक, सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी गेले, जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळं काय करून ठेवलं आपण पाहिलं, त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं, त्यांना सीट मिळवू दिली शकली नाही आहे। तर मुद्दा हेच आहे, कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलं आहे त्यांची सीट घोषित कशी करायची। मुलुंडचा सगळ्यात मोठा प्रश्न जाऊ दे, काही लोकांना उत्तर नसतं त्याची। मुलुंडमध्ये पीएपी प्रकल्पाचा सगळ्यात मोठा विरोध आहे आणि या विरोधावर आपण देखील बोलला होता। धारावी सारख्या विभागातून लोक इथे येणारे, खरं तर मुलुंड पूर्व हा विभाग आहे, याच्यात 98% लोक ही महाराष्ट्रीयन लोक। मला वाटतं हा वाद नसावा। एक गोष्ट अशी आहे की विरोध एवढ्यासाठीच आहे की मिठा घरांमध्ये आपण पाहताल अदानी समूहाला त्यांनी सांगितलेलं की पुढची 20 वर्ष तुम्ही घरं ट्रान्झिटची बांधू शकाल। मुख्य गोष्ट हीच आहे की धारावीमध्येच हे ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजेत आणि आमची भूमिका नेहमी ही राहिली आहे की ट्रान्झिट कॅम्प असो किंवा पुनर्वसन असो, जिकडे आहे घर तिकडेच त्यांना मिळालं पाहिजे। आपण पाहाल पियुष गोयलजींनी सांगितलेलं आहे भाजपचं जे खरं स्वप्न आहे, त्यांचं खरं स्वप्न हे की सगळे झोपडपट्ट्या वास्यानं उचलून मिठा घरांमध्ये नेऊन सोडून द्यायचं, हे भाजपचं खरं स्वप्न आहे। त्याला आम्ही विरोध करणारच, कारण ते देखील लोक आहेत आणि त्या लोकांनी ह्या मुंबईच्या विकासात हातभार लावलेला आहे। सर, या मतदारसंघामध्ये गुजराती आणि मराठीवाद अनेक वेळा समोर आला होता, का वाटतं? मला वाटतं आपण सगळे पाहाल देशहिताची भूमिका सगळे घेतील आणि जे महाराष्ट्र हिताचा विचार करतात ते भाजप विरोधी मतदान करतील, कारण भाजप ही महाराष्ट्र विरोधी आहे। कल्याणच्या जागेसाठी एवढा उशीर का लागतोय? आपल्याकडनं ही जागा आधीच डिक्लेअर झालेली आहे, मात्र मुख्यमंत्री स्वतः या जागेला वेळ का लावत आहेत? मला वाटतं आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आज त्यांना ते कुठे मध्ये 5 तास वगैरे गायब होते। आता ते कुठचं प्रेशर होतं, काय प्रेशर होतं मला माहित नाही, पण एका सीटसाठी लढत असताना बाकीचे 5 जणांचे बळी गेलेत। म्हणजे त्या एका सीटसाठी ते गायब होते असं तुम्हाला म्हणायचं? मला एवढंच म्हणायचं की एका सीटसाठी भांडत असताना 5 जणांचे त्यांच्या सोबत जे गेले त्यांचे बळी दिले, ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचा त्यांनी केला घात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।